राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे पंढरीक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। पुरुषोत्तम भगवान की जय। अधिक मास भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका। जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। काय माझी वाणी मानेन संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री गणेशाय नमः। पूर्वाध्यायी दृढधन्वेसी राजा स्थापोनी पुत्रासी स्वपत्नीक गेला वनासी ऐसी कथा झाली। आता पुढील वृत्तांत सांगतो तो एक समस्त। नारायण मुनी नारदा प्रत प्रेमे कथित म्हणे बा नारदा आत्मजजा तू दृढधड महाराजा। पुढे जाता सहज गंगा तीरी पावला तरी ते पवित्र स्थान पाहून तेथेची राहिला जाण। उभयंता त्रिकाळ गंगा स्नान नित्य नेमान करून या। मागील अध्यायामध्ये राजा सुमित आणि त्याची पत्नी शुष्टमती किंवा सुमती ग्रंथामध्ये एकाच व्यक्तीचे दोन नाव आलेले। एका ठिकाणी शुष्टुमती आलेले आहे आणि एका ठिकाणी सुमती आलेले आहे। आपण मागच्या अध्यायामध्ये जी एक पद्मपुराणामधली कथा बघितली। आता हा संवाद जो चालू आहे हा संवाद चालू कोणाचा आहे? बद्रिकाश्रमामध्ये नारायणाचा आणि नारदाचा, नारायण ऋषी आणि नारदांचा आहे। तर त्यामध्ये जे ऋषी राजा सुमितच्या नगरामध्ये आलेले होते त्यांचं नाव अंगरीष ऋषी। नीट लक्षात ठेवा। ही जी कथा आहे ही कथा आपण कोणत्या युगातली बघतोय? कृतयुगातली बघतो। लक्षात ठेवा, कृतयुगातली जेव्हा तुम्ही कथा सांगत असता किंवा कथा करत असता त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवायचं बृहन्नारदीय पुराणातली ही कथा आहे। नारदाचा आणि नीट लक्षात ठेवा नारदाचा आणि नारायण ऋषींचा संवाद आहे। मी तुम्हाला परवाच्या अध्यायामध्ये सांगितलं पद्मपुराण आणि बृहन्नारदीय पुराण या दोन पुराणे एकत्र करून पुरुषोत्तम मासाची कथा व्यासमुनींनी तयार केलेली आहे। बृहन्नारदीय पुराणामध्ये जो संवाद झालेला आहे तो संवाद कोणाचा आहे? तर नारायण ऋषी आणि नारदाचा आहे। दृढधन्वा अगस्ती मुनी, वाल्मिक ऋषींचा संवाद येतो तेव्हा नीट लक्षात घ्या हे सर्व संवाद आहे। आता आपण मागच्या कथेमध्ये ही कथा सांगताना त्या कथेचा उपसंहार असा आहे। त्या कथेची जी शेवटची ओवी ती आपण वाचली होती। आणि पाचारुनी राजा समस्त राज्य स्थापला ज्येष्ठ सुत मग राजेंद्र पत्नी सहित तेथून त्वरित निघाला। महर्षी समवेत पुण्यराशी जाता ऐसी नारायण ऋषी कथिता पुढील अध्यायी झाला। म्हणजे आपल्याला मागच्या अध्यायामध्ये काय झालं
हे जर माहीत नसेल तर कथिता पुढील अध्यायी झाला म्हणजे आपल्याला पुढच्या अध्यायाचा संदर्भ लागत नाही. म्हणून अंगरीष ऋषी आलेले आहेत आणि अंगरीष ऋषी आलेले आहेत. कोणाला भेटायला आले होते? अंगरीष ऋषी सुमित राजाला भेटायला आले होते. सुमित राजाला भेटायला का आले? तर त्रैलोक्यामध्ये असा एकमेव राजा होता तो का त्याला त्याचा पुनर्जन्म आठवत होता. एकट्याला नाही, दोघांनाही आठवत होता. दोघंही त्यांचा पुनर्जन्म सांगत होते आणि त्या पुनर्जन्माची जी कथा सांगितलेली आहे ती एका सरोवराजवळ, जुन्या विष्णू मंदिराजवळ, तिथपर्यंत आपण कथेमध्ये आलेलो आहे. आता आपल्याला तिथून पुढे कथा बघायची आहे. स्वधर्म कृत्य सारवणी रमता असे भगवत कंद फूल मनी बक्षिणी उपजीविका चालवत असे. ऐसे लोटता कित्येक दिवस आला पुरुषोत्तम मासास जो साक्षात पुरुषोत्तम मास प्रिय विशेष असे पै. त्या माझी यथाविधान चालविले तपोनुष्ठान पुरुषोत्तमाशी रात्रंदिवत अंतरी स्मरत दोघे. सुमित राजा आणि त्याची पत्नी यांनी सहस्र वर्ष, किती? 1000 वर्ष कशाची तपश्चर्या केली होती? पुरुषोत्तम मासाची. आणि पुरुषोत्तम मासानं प्रसन्न होऊन त्यांना एक वरदान होतं. काय वरदान होतं? ते म्हणजे तुम्हाला मागचा जन्म आठवेल. आणि तो मागचा जन्म आठवत होता. आता कथेला आपण आरंभ करतो, म्हणजे या कथेमध्ये प्रवेश करतो. ज्यावेळेस मुलाला त्यानं राज्याभिषेक केला त्यावेळेस तो वानप्रस्थ झालेला आहे आणि वानप्रस्थ आश्रमामध्ये कंदमुळं खाऊन त्यांचं आयुष्य सुरू झालेलं आहे. त्यात स्वय राजेश्वर. आता मागील, नीट लक्षात घ्या, मागील जे पुण्य आहे या उभयंतांचं, पती पत्नीचं, ते कशाचं आहे? अधिक मासाचं आहे. आता परत लक्षात घ्या, वानप्रस्थाश्रम गेलेला आहे. एक जीर्ण विष्णूचं मंदिर आहे, तिथे एक सरोवर आहे आणि तिथे पुन्हा दुसऱ्यांदा या दोघांची भेट झाली होती. वानप्रस्थाश्रम असताना त्याच मंदिराजवळ ते गेलेले. आता तिथे अधिक मास आला. त्या अधिक मासाचं व्रत कसं झालेलं आहे ते नीट लक्षात ठेवा. त्यात स्वय राजेश्वर, त्यात जे राजेश्वर स्वतः ऊर्ध्वबाहू निराधार, वरती हात करून, निराधार शब्द आलेला आहे, नीट लक्षात ठेवा. वरती हात केले आणि 2 पायावर उभा राहिला तर त्या माणसाला आधाराची गरज आहे का? नाही. निर्धारू असा शब्द आलाय, म्हणजे वरती हात आणि 1 पाय वरती, एका वेळी 1 पाय वरती, म्हणजे हा पाय त्यांनी गुडघ्याला लावलेला होता. एका पायावर कोणताही आधार नाही, हात कुठे आहे? वरती. एकची पदांगष्टानावर, पायावर नाही, एका पायाच्या अंगठ्यावर पद अंगुष्ठ. पुढे मूर्ती आणा, एक सरोवर, विष्णू मंदिर. त्या विष्णू मंदिराच्या अंगणामध्ये एक राजा उभा आहे. आज तो राजा नाही, वानप्रस्थी आहे, फक्त पंचा गुंडाळलेला आहे, हात वरती आहे, एका अंगठ्यावर उभा आहे, एका अंगठ्यावर एक हात पाय गुडघ्याला लावलेला आहे. एकच सदा उभा राहून दृष्टी लावून आकाशात. दृष्टी कुठे? वरती आहे, आकाशात. मुखे श्रीनाम वदत, मुखामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जप चालू आहे. ती मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर आता बरोबर येईल. मुखामध्ये भगवान विष्णूचा जप चालू आहे, दृष्टी वरती लागलेली आहे, हात वरती केलेले आहे, एका पायाच्या अंगठ्यावर उभे आहे, एक पाय त्यांनी गुडघ्याला लावलेला आहे. मुखे श्रीकृष्ण वदत. आता पुढे निराहार ऐसा सतत, निराहार कोणत्याही प्रकारचा आहार न घेता, निराहार ऐसा सतत व्रत करीसी साक्षेपे. ऐसे करिता तपोनुष्ठान अधिक मास झाला संपूर्ण, तव आकाशातून दिव्य विमान पातले. नीट लक्षात घ्या, राजा सुमितचं जी तपश्चर्या आहे अधिक मासामधली ती अशी आहे की
1 महिन्यामध्ये त्यांनी पुरुषोत्तम मास केलेला आहे. पण किती खडतर तप केलेलं आहे. ते तप त्यांचं चालू आहे. ते तप पूर्ण झालं, अधिक मास पूर्ण झालं. पुढे काय झालं? अधिक मास झाला संपूर्ण तव आकाशातून दिव्य विमान पातले, नाना रत्नांच्या दिव्य कांती त्यात प्रकाशली वनक्षिती, सुवर्ण किंकन रुजुजुण वाजती, नाचती देती देवंगना. आणि अशा वेळेस ज्यावेळेस त्या राजाचं व्रत पूर्ण झालं अधिक मासाचं पुरुषोत्तमाचं, त्यावेळेस त्याला घेण्यासाठी एक विमान आलं. त्या विमान कसं होतं? ते विमान रत्नजडित होतं. सुवर्ण किंकन, सुवर्णाचं घंट्या, बारीक बारीक सुवर्णाच्या घंट्या त्या विमानाला जोडलेल्या होत्या. पुण्यशील त्यातही प्रकाशली. आणि त्याच्यामध्ये मी पुन्हा सांगितलं तुम्हाला, पुरुषोत्तम कालामध्ये जर मृत्यू झाला तर कोण येतं? शिवदूत. अगदी बरोबर. तो प्रेतात्मा घेण्यासाठी काय कोण येतात? आणि इतर पर्वकाळ सोडून जर इतर वेळी मृत्यू झाला माणसाचा आणि तो जर पुण्यात्मा असेल तर कोण येतं? विष्णुदूत. आणि आपले नेहमीचे मरणाऱ्यांना यमदूत आहेच आहे, त्यांची वाट मोकळी आहेचे. आता मला इथे मुद्दा सांगायचा आहे. त्या विमानामध्ये कोण आलं? शिवदूत आलं, विष्णुदूत आलं का चित्रगुप्ताचे यमदूत आले? कोण आलं असेल? शिवदूत आले. अर्ध उत्तर बरोबर आहे. सांगतो, पुरुषोत्तम मासामध्ये जर माणसानं देह सोडला तर कोण येणार आहे? शिवदूत येणार आहे. अगदी बरोबर आहे. शास्त्राचा पुरावा आहे. पद्मपुराणामध्ये श्लोक आहे तसा. आता इथे नीट समजावून घ्या. राजाचं व्रत पूर्ण झालेलं आहे, अधिक मास संपलेला आहे. आता कोण येईल? विष्णुदूत येतील. शिवदूत कसे राहतील? शिवदूत कधी येतात? मग ते पुरुषोत्तम मासात देह ठेवला का? नाही. देह व्रत पूर्ण झाल्यानंतर ठेवलेला आहे. आणि देहाचा व्रत ठेवल्यानंतर जर व्रत पूर्ण झालेलं आहे आणि तो पुण्यात्मा आहे, अशा वेळी कोण येईल? विष्णुदूत येतील. बघा पुढची ओळी. पुण्यशील सुशील विमान अंती पुरुष दोन, ऐसे सुंदर देवायान विष्णू दूत पातले. 2 आले, विष्णुदूत आले. त्यांचं नाव काय होतं? एकाचं नाव होतं पुण्यशील आणि दुसऱ्याचं नाव होतं सुशील. लक्षात ठेवा. हे 2, एक पुण्यशील आणि एक सुशील, 2 विष्णुदूत तिथे आलेले. ती उभयंता राजा राणी सत्कारपूर्वक विमानी बैसोनी स्वहस्ते धरून बैसवला. ते विमानी आकाश मार्गे उपरे चालले गमनोवेगे, तो राजा राणीचे स्वर्गे परम दिव्य झाले. ज्या वेळेस विष्णुदूत पुण्यशील आणि सुशील यांनी त्यांना विमानात बसवलेले आहे आणि ते विमान आकाश मार्गाने गेलेले आहे. मी तुम्हाला आकाश मार्गाने जाण्याचे 3 साधनं सांगितलेले. एक साधन आहे ते म्हणजे गरुड, दुसरं साधन आहे विष्णुदूत, तिसरं साधन आहे शिवदूत आणि चौथं साधन शेवटचं यमदूत. पुण्यात्मा असेल, तपाची प्राप्ती झाली असेल, एखाद्याकडून तप पूर्ण झालेलं असेल, माऊली सांगतात तपाचे सामर्थ्य तपन्नीला अमुक चिरंजीव कल्प, इकडे बाज चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. तपाचं सामर्थ्य, वडिलांनी तप केलं तर मुलाला कधीच मिळत नाही, कष्ट केलं तर मुलाला फायदा होतो. आपण तपी बाप व्हायचं का कष्टाळू बाप व्हायचं, ज्याने त्याने ठरवायचं. जर तप केलं तुम्ही तर त्याचा फायदा तुम्हाला एकट्यालाच होतो, पत्नीला सुद्धा होत नाही. एक कथा आलेली आहे. एक राजाची राणी किती आळशी होती. ती म्हणे सगळे तप करतील प्रजेचं तप अर्ध राजाला मिळतं आणि राजाकडून अर्ध मला मिळेल, मग मला तप करायचीच गरज काय. तप नाही, तुम्हाला पुण्य मिळू शकतं. तप वेगळं आहे. तपातून जे सामर्थ्य तयार होतं ती आत्मशक्ती आणि व्रतातून जी होती ती पुण्यशक्ती. पुण्यशक्तीने तुम्ही इतरांचा उद्धार करू शकता, पण आत्मशक्तीने स्वतःचा उद्धार होतो. स्वर्गादी लोका विमाने गेले गोलोकाहून, पुरुषोत्तमाशी सानिध्याने राजा राणी पावली. कुठे गेल्या? गोलोक. आता हे पाठ झालं पाहिजे तुमचं. वैकुंठ, गोलोक, पुढे वैकुंठातून प्रवेश झाला,
प्रवेशातून तिकडे गेलो. आपण कुठे गेलो? उत्तरेकडे गेले. उत्तरेकडे काय? गोलोक, लगेच तेजस्वी मूर्ती, आणि इकडे लगेच कैलास. आणि कैलासातून लगेच आपण प्रदक्षिणा मारल्यावर कुठं येतो? येतो काशी विश्वेश्वराचं मंदिर पाहा तुम्ही. असंच जावं लागतं. वैकुंठ म्हणजे प्रवेशद्वार पूर्वेकडून, तिकडून गेलं का लगेच तिकडं एक दरवाजा आहे गोलोक, त्र्यंबकेश्वर सुद्धा. लगेच दिव्य ज्योती म्हणजे भगवंताची मूर्ती, डाव्या हाताने बाहेर पडतो आपण, तो लगेच कैलास. आणि शेजारी रुक्मिणी मातेचं मंदिर घेतो. आणि मंदिर घेतल्यानंतर फक्त पंढरपूरला आहे, पश्चिम दरवाजा आहे, तो मृत्यूलोक आहे, परत आपल्या घरी. असं आहे ते पंढरपूरचं वर्णन आहे. आणि जग तो तप करीता असता तयाची जी पतिव्रता, तिने पतीची सेवा सर्वर्था केली असे अधिक मासी. तेने पुण्य ती राणीही तत्क्षण गोलोका प्राप्त झाली. नारदा मी अधिक मासाचे पुण्य काय वर्णू एकमुखे. कोण म्हणतंय हे? नारदा, अधिक मासाचे पुण्य मी काय वर्णू एकमुखी. एकमुखानं मी काय वर्णू? नारायण स्वामी. हा नर आणि नारदाचा संवाद आहे ना. नारायण स्वामी, नारायण पुरुषोत्तमासम जगी नाही उत्तम. ज्याचा स्वामी पुरुषोत्तम म्हणून परमश्रेष्ठ तो. अधिक मासालागी सेविता ते अतिउत्तम फळ. तेची सहस्र जन्मीही प्राप्त नव्हेची साचार. अधिक मासामध्ये जे तुम्ही पुण्य केलं, अधिक मासामध्ये जे तुम्ही व्रत केलं, अधिक मासामध्ये जे तुम्ही दान कर्म केलं, ते दान तुमचं पुढे 1000 वर्ष तुम्हाला कमी पडणार नाही. इतकं याचं पुण्य आहे. मी ह्या एकमुखाने काय सांगू? सहस्रमुखाचा शेष नारायण याचं वर्णन करता करता थकला. 1000 मुखाने वर्णन करताना थकला. त्याला पूर्ण वर्णन करता आलं नाही, तर मी एक मुखानं काय वर्णन करू? ओवीचा भाव असा आहे की पुरुषोत्तम मासाचं महत्त्व आणि पुरुषोत्तम मासाचं पुण्य व्रत हे शब्दात येण्याच्या पलीकडे आहे. परंतु शब्दात येण्यासाठी कोण? ऋषीमुनी तपस्वी यांनी जो भाव धरून शब्द तयार केलेले, त्या भाव धरून शब्दांनी व्यासमुनींनी हे ग्रंथामध्ये उतरवलेले आहे. आणि या ग्रंथामध्ये ओवीबद्ध प्राकृत मराठीमध्ये ते आलेलं आहे. ते सहस्रजन्मी तप करिता प्राप्त नवे होईसात पुरुषोत्तमाच्या ठावी कोणतेही निमित्त नरा नाही. आता इथे एक शंका येईल की पुरुषोत्तम व्रत कोणी केलं पाहिजे? ते नर आणि नारी, पती आणि पत्नी, अशी शंका आहे. तर त्याचं उत्तर एक आहे. याचं उत्तर ओवीतच आहे. बघा, कोणत्याही निमित्ते नरा अथवा नर निमित्त लागत नाही. याला नर किंवा नारी, पुण्याला स्त्री किंवा पुरुष असा काहीही भेद केला जात नाही. हे कुणीही करू शकतो. याला कोणताही काळ अपवित्र नाही. सरळ सांगतो, कोणताही काळ अपवित्र नाही. पुरुष किंवा नरदेह किंवा नारीचा देह, स्त्री देह या काळामध्ये अपवित्र मानला जात नाही. आणि याच्यामध्ये जे सांगितलेले स्नान, दान आणि जप, 3च व्रत आहे सगळीकडे. स्नान जापादी काही सत्कर्म केले असता पाही तयाच्या पुण्य राशी कोटी जन्मकृताचे राशी तात्काळ होऊन विलयासी गोलोकासी पावतात. नकळत घडलेली सर्व पापे, नीट लक्षात घ्या, नकळत घडलेली सर्व पापे हा स्वतः ईश्वर माफ करतो. स्वतः ईश्वर माफ करतो. नकळत घडलेलं पाप त्याला चित्रगुप्त पापाच्या यादीत टाकत नाही. त्याला पापाच्या यादीत नाही येते. ते प्रायश्चित्ताच्या यादीत नाही आहे. ते काम्य कर्म नाही, ते नित्य नाही, नैतिक नाही. फक्त ते तुमच्याकडून नकळत घडलेलं पाहिजे. पण जर तुमच्याकडून कळत असताना सुद्धा पाप जर घडलेलं असेल तरी ते पाप या व्रताने निशेष होऊन जातं. म्हणजे ते माग शिल्लक राहत नाही. पण त्याच्याकरता अधिक मास व्रत आणि स्नान, जप आणि दीप या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. तयाच्या पुण्यप्रभावे कोटी जन्मकृताचे राशी तात्काळ जाऊन विलयाशी गोलोकाशी जेवी एक शाखा मुकासी नेनते पण अधिक मासी
5 दिवस सीत नरेशी स्नान सहज स्नान घडताची. आता काय झालं, इकडे काय चालू होतं, इकडे सुमित राजाचं तप चालू होतं, बरोबर आहे की नाही, जीर्ण मंदिर. आणि त्याच्या समोर एक मोठं झाड होतं. मोठं झाड होतं तर त्या झाडावर एक वानर बसलेला होता. आता तो एक वानर बसलेला शाखा मृगासी. आता वानराचा स्वभाव आहे, ते कधी बुडाला बसेल का, कुठे बसेल, कधी स्वभाव कुठे असतो त्याचा, त्याचा स्वभाव असतो वानर नेहमी शेंड्यावर जाऊन बसतो. माकड आणि वानर हे जे ते कधी झाडाच्या मुळाशी बसत नाही. ते वानर जाऊन बसलं कुठं, शेंड्यावर, झाडाच्या वरती. गोलोकासी नानाच नेनतेपणे अधिकमासी 5 दिवस सीत नरेशी सहज स्नान घडताची. योगायोग असा झाला होता का, पुरुषोत्तम मास चालू होता, पुरुषोत्तम मास चालू होता. तो वरती बसलेला होता. 5 दिवस पाऊस काय थांबला नाही, त्यामुळे याची काय खाली उतरायची नाही. त्याची प्राक्तन कर्मे सकळ विलय गेले पाहून श्रीकृष्णा परी तो निर्मळ दिव्य देह झाला. आणि त्या 5 दिवसामध्ये भगवान श्रीकृष्ण, भगवान पुरुषोत्तम, काय भगवान पुरुषोत्तम वरून सगळ्यांमध्ये आपल्यामध्ये दृष्टी निहाळत असतात. कोण पुरुषोत्तम मासाचं व्रत करते. आता यांना 5 दिवस आंघोळ केलेली, 5 दिवस खाली उतरलेल्या नाही एकत्र, त्याचं नकळत तप होऊन गेलं. आणि सेवेची तर काय झाला, ते प्राक्तन सकळ विलय पाहून तात्काळ श्रीकृष्णा परी तो निर्मळ दिव्य देही लाभला. आणि 5 दिवसाच्या या व्रतामध्ये भगवान श्रीकृष्णाचं जसं दिव्य शरीर तसं त्या वानराला दिव्य शरीर मिळालं. वानर राहिला का नाही. पुरुषोत्तम भगवान, मी तुम्हाला 4थ्या अध्यायामध्ये वर्णन आलेले. किती वर्षाचा आहे, 8 वर्षाचा बरोबर. आणि 8 वर्षामध्ये रुक्मिणी नाही का, राधा नाही का, सत्यभामा नाही, कोणीच, एक फक्त राधा राणी, दुसरं कोणीच नाही. हा, आता भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या प्रसन्नतेमुळे किंवा पुरुषोत्तम भगवानाच्या प्रसन्नतेमुळे त्याला पुरुषोत्तम भगवंतासारखा दिव्य देह प्राप्त झाला. आता दिव्य देह प्राप्त झाला, नीट लक्षात घ्या. आता कोण येईल तिथं, अधिक मास चालू आहे, शिवदूत येतील, आता बरोबर आहे. त्याची प्रार्थना सकळ विलय पाहून तात्काळ श्रीकृष्णापरी तोंड दिव आणि सेवेची विमानी बैसना गोलोकाप्रती गेला जाण. आधी व्याधी जरा मरण तेथेची नसते कदाई. जर तुम्हाला आधी व्याधी जरा आणि मरण लक्षात ठेवा. आधी व्याधी या ज्याच्या त्याच्या ज्याला त्याला आहेच, पण व्याधी जरा म्हणजे म्हातारपण. जर आजपासून कामाला लागली तरी हरकत नाही. आधी व्याधी ते टाळणारच, भगवंत टाळतोच. पण जर म्हातारपण सुखाचं करायचं असेल, जरा म्हणजे म्हातारपण, आणि मरण जर चांगलंच करायचं असेल तर तुम्हाला एक साधन आहे, ते म्हणजे पुरुषोत्तम मास. हा, मरण माझे मरून गेले चालो मी अमर, हे सांगणारे तुकाराम महाराज. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, हे सांगणारे तुकाराम महाराज. बरोबर आहे की नाही. आणि शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाचे माहेरा, तुकाराम महाराजांचीच अभंग आहे. आणि शेवट जर चांगला करायचा असेल, म्हातारपण आणि मरण दोनच गोष्टी आपल्या हातात आहे, त्या जर चांगल्या करायच्या असेल तर पुरुषोत्तम मास, पुरुषोत्तम भगवंताची व्रत हे एक उत्तम व्रत सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. तस्मात सर्व मासाहून परमश्रेष्ठ मास पुरुषोत्तम, तया ते नराधम महामूर्ख जाणीजे. आणि जे मासा लागुनी स्नान दप होमाग्नी तैसे नाना व्रत नियमांनी विधी परिवेक सेवितात, ते कृत्य धान्य सकळ जयाचे इय परलोकी सर्व काळ सुखाचे आचळ. ऐसे नारायण ऋषीची वाणी ऐकून चकित झाले नारद मुनी. बद्रिकाश्रमातला संवाद आहे हा. पुनश्च ते हस्त जोडून मधुरवाणी बोली तसे, आहो या सकळ विश्वाठाई सर्व अर्थ साधण्यासाठी नृप जन्माची उपयोग आहे. ऐसे सर्व बोलताय ऐसे असता आज आपण कथिले ते
व्याज स्नाने करून शाखामृगई उद्धरण मुक्त त्वर झाला. जर अशी तुमच्या मनामध्ये शंका येत असेल की हे पतीनं करावं की पत्नीनं करावं, नरानं करावं की नारीनं करावं, कोणी करावं, तर याचं एकमेव उत्तर असं आहे, जर एक वानर 5 दिवस आंघोळ करून जर उद्धार करू शकतो तर आपण आयुष्यात उद्धार करू शकत नाही का? या ओवी बघा कशी, ऐसे असता आजी आपण असता आपण धडधाकट आहे. प्रथिने जे व्याजे स्नाने करून शाखामृगई उद्धरला मुक्त झाला तत्क्षण, तरी त्याची कथा समस्त मज सांगावे होता. तो शाखामृग कोम कितपर्त कैसे कोण कोठे उद्भवला, वसत होता कवने देशी स्नान घडिले कोठे त्यासी, व्याजे स्नाने अधिक माशी काय पुण्य लाभले, ते सकळी विस्तारुनी सांगावे मज लागुनी कथा अमृत आपणाहुनी. आता तुम्ही म्हणा, एक छोटी कथा आहे. एक वानर 5 दिवस बसला, आंघोळ झाली त्यानं जप स्नान काय, त्या 5 दिवसामध्ये त्याचा उद्धार झाला. पण याच वेळी तुमच्या मनामध्ये एक अशी शंका येऊ शकते. काय येऊ शकते? हा वानरी त्या जंगलामध्ये किंवा त्या वनामध्ये किती वानर असते? हजारो. किती हत्ती? ते म्हणाल तर हजारो. किती? मग एकच वानर कसा उद्धारला, बाकीचे कुठे गेले? ही शंका येईल ना तुम्हाला. शास्त्राने शंका काढलेली, मी नाही. त्या दिवशी एकाच वानराचा उद्धार कसा झाला? त्याचे जोडीदार काही बाजूला बसले असतील की नाही, त्यांच्याबरोबरही ते एखाद्या दिवसाचा आंघोळ झाली असेल, एखाद्या दिवसाचे, तरी त्याची ती कथा समजत मज सांगावी लोक इतारती. तो शाखामृग कोण किमर्थ कैसा कोठे उद्भवला, वसत आहे कोण्या देशी काय त्याची व्याजी काय पुण्य लाभले त्याशी, सांगावे आता मज लागुनी कथामृत आपण करेल. आता तो जो शाखामृग म्हणजे वानर आहे, तो तिथे जाऊन बसला, 5 दिवसामध्ये त्याचा उद्धार झाला. त्याचा काहीतरी तर अर्थ असेल ना. मग बाकीचे वानर त्या फांदीवर का बसले नाही? त्या फांदीपर्यंत तोच कसा पोहोचला? 5 दिवस त्याचंच स्नान कसं पोहोचलं? भगवान श्रीकृष्ण येऊन त्याच्याजवळ का थांबले? भगवान श्रीकृष्ण येऊन चांगल्यानंतर त्याला दिव्य देह कसा प्राप्त झाला? तो विमानात कसा पोहोचला आणि गोलोकापर्यंत कसा पोहोचला? हे तुम्हाला नीट लक्षात ठेवा. आज मी तुम्हाला पुन्हा सांगतो, जोपर्यंत तुम्हाला कर्मसंगती कळत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याचेच अर्थ कळणार नाही. कर्मसंगती अशी आहे, क्रियमान, संचित आणि प्रारब्ध. क्रियमान म्हणजे आत्ता जे आपण करतोय ते, संचित म्हणजे आपण चांगलं केलं ते मागं साचलंय ते, आणि प्रारब्ध म्हणजे पुढे भोगायला येतं ते. काहीतरी मागं चांगलं साचलेलं असल्याशिवाय पुढे भोगायला चांगलं येतच नाही. हा कर्माचा सिद्धांत आहे. एक छोटं पुस्तक आहे, रामसुखदास महाराजांचा ग्रंथ, एकदम छोटा आहे, सूत्रग्रंथ आहे, फक्त 31 पानाचा ग्रंथ आहे, कर्माचा सिद्धांत. आणि त्याच्यावर भाष्य केलेले 750 पानाचं. पण सिद्धांत स्वरूप ग्रंथ फार छोटा आहे. क्रियमान तुमचं जर चांगलं असेल, लक्षात ठेवा, क्रियमान चांगलं असेल तर त्यातलं निवडक धान्य संचितात जमा होतो आणि जमा होऊन ते प्रारब्धाला येतं. पुनर्जन्माचं आपण म्हणतो ना, आईवडिलांची पुण्य आहे, बाकी काय. आपण लक्षात ठेवा, चालू कबूल करून टाकतो. रोज वाईट घडलं, जर एखाद्याच्या घरी चांगलं घडलं आणि आपण त्याला भेटायला गेलो तर तो काय सांगतो? काय आमचं तर काही नाही, पण आमच्या आईवडिलांची पुण्य आहे. आईवडील जिवंत नसतात त्याची, पण तो काय म्हणतो? आईवडिलांची पुण्य आहे. म्हणजे तो हे मान्य करतो की मागच्या जन्माची किंवा या जन्माची काहीतरी पुण्य आहे ना, माझं चांगलं होतं. बरोबर आहे की नाही? आणि तेच जर वाईट झालं ना, आपण त्याला भेटायला गेलो तर मी तर खूप चांगला वागलो, पण काय कोणत्या जन्माचं पाप आडवं आलं. बरोबर म्हणतो की नाही माणूस? पाप आडवं येणारच आणि पुण्य हे कामाला येणारच. म्हणून सत्कर्म हे पुण्य इकडे जातं आणि दुष्कर्म हे पापात जमा होतं. पाप आडवं आल्याशिवाय आणि पुण्य साथ दिल्याशिवाय एवढं कळालं तरी पुरुषोत्तम मास पूर्ण झाला. एक बीज फिरत राहत तो महालोपी, ती देवर्षीची ऐकून वाणी कथा सांगते नारद मुनी. आता ती कथा सुरू झाली. कोणाची? वानराची. केरळ देशी
केरळ देशा माझी कोणी एक द्विज राहत असे, ते मानव बी फिरत मधु परीक्षिक सतत, दक्ष जन धनची अत्यंत प्रिय, सदन आणि स्वदन कदापि न भोगिले तयाने, साज्य पूजा देव कदापि न करीचे. नीट लक्षात घ्या. केरळ राज्यामध्ये आता तसं तर त्याची आता इथे आलेले केरळ राज्यामध्ये, पण असं लिहिलेलं आहे त्यांनी, गंगा तटे म्हणजे गंगाच्या किनारी, आणि पती आसने म्हणजे गंगेचे पती कोण? समुद्र, आणि त्याच्या आसनी म्हणजे त्याच्या बिछाण्याजवळ, म्हणून ते त्या केरळ राज्य लिहिलेलं आहे. केरळ हे समुद्राजवळ आहे, गंगेच्या तटावर आहे. एके द्विज राहत असे, तो महालोभी मधु दक्ष संचय करी, धनेची अत्यंत प्रिय. तिथे एक ब्राह्मण राहत होता, आणि तो ब्राह्मण असा होता अतिशय कर्दय म्हणजे कंजूस. त्या कर्दय शब्दाचाच अपभ्रम झाला आणि कदरू शब्द झाला, हे कदरू म्हणतो आपण, तसा मूळ शब्द कर्दय. हा, कीर्तीसाठी नाचरे, सदन्न किंवा सदान्न कधी न भोगिले तयाने, श्राद्ध पूजा देव तृत सण तेही न कदा करीचे. आयुष्यात कधी शरीराला चांगलं अन्न खाल्लं नाही, किंवा अंगावर चांगलं वस्त्र परिधान केले नाही. कधीच कोणाला दान तर सोडा, पित्र आयुष्यात कधी घातलेले काय? पित्र नाही, श्राद्ध पूजा नाही, काहीच नाही, न करी. कीर्तीसाठी नाचेरे, पोष्यवर्ग पोषी कदाई, अन्याय संचित धर्म सर्व पुरून ठेवी. बरं, आणायचं सगळं गोळा करून आणि ते जमिनीत पुरून ठेवायचं, इतकंच काम करा. यदी जाऊ प्राण ते नये वेची तया वाचून, व्ययाची नाम काढिता तत्क्षण तयाचे प्राण घुटमळती. आणि असं करता करता तो काय करायचा, इथे एक खड्डा करायचा, तिथे धन पुरायचं आणि त्याच्यावर झोपायचं. आता पुरत किती आला तर त्याचं संपूर्ण तो झोपला, इतकं त्या खड्ड्यामध्ये त्याला झोपलं. आणि अशा वेळी त्याला जरा म्हणजे म्हातारपण आलं, क्षीण झाला, उठायची त्याची ऐपत नाही, ते काढायची त्याची ऐपत नाही, काही नाही, परंतु त्याचा प्राणच घुटमळायला लागला. काय तर खाली धन आहे, त्याच्याजवळ त्याचा प्राण घुटमळती. ऐसा तो कृपण अत्यंत मनोनी करदे म्हणत, तयाचे नाम पितृकल्पित चित्रशर्मा असे. त्याच्या बापानं नाव त्याचं चित्रशर्मा ठेवलेलं होतं. काय? शर्मा. पण ते इतकं कंजूस होता का त्याला सगळे गावात ते कदरू म्हणायचे. माघ महिन्यात तिलदान, कीर्तिक मासी दीपदान, वैशका माझी धान्यदान, स्वर्ण टिपान, रजतदान, वैरी रवी संक्रमणी आणि अन्यही दाने अन्य पुण्यकारक आहे ती. परी त्यातून तिये कधीही एकही दान नाही केले. चंद्र सूर्य ग्रहण समयी जपादी काहीच चिरले. हे बाकीचे व्रत तर सोडा, पण ग्रहणाच्या दिवशी तेल जळेल म्हणून त्यांना दीप कधी लावला नाही. तेल जळेल ना आपलं, म्हणजे ती नुकसानाची नाही प्रकारे दीपाला जाळणं. म्हणजे कैशी पर्वणी आली तरी स्वय सत्कर्मा काही न करी. महापापात्मा दुराचारी धनचे अंतरचित्त अंगावरी घे वसन. वर्ष शीत पात तयाशी मुखे दीनवाणी पाणी काढित नेत्रातून. रडत रडत वारंवार नगरी हिंडे दारोदार. श्वीत पेत असं म्हटलेले. कितीही ऊन आलं तरी त्यांना अंगावर कधी कपडा घेतला नाही, आणि कितीही थंडी वाजली तरी अंगावर कपडा विकत घेतला नाही. वरून तो सारखा डोळ्यातून अश्रू आणायचा कोणी आलं की, आणि नगरातून अश्रू वाढतच फिरायचा. आता रडलं म्हणजे दया येतेच ना माणसाला. त्याला जेवणही द्यायची, वरून दक्षिणा द्यायची ब्राह्मण म्हणून. पाणी काढी नेत्रातून रडत रडत वारंवार नगरी हिंडे दारोदार. कोठेही स्थिर न राहे मन त्याची सानिध्य जाई. ते धिक्कारते तेने उद्विग्न होऊन हिंडत राही सर्वत्र. ऐसा तो करदर्य तयाचा मित्र कोणी एक माळाकार वटिका नायक. आता काय झालं, कोणी गेलं का त्याच्याजवळ हा काहीतरी मागणार. या अशा माणसाला मित्र किती असू शकतात? मित्रच नाही, गावात त्याच्या एकही मित्र नाही. त्यानं असं ठरवलं, ज्या अर्थी आपल्याला या गावात आता दक्षिणा मिळत नाही
आणि ज्या अर्थी आपल्याला या गावात एकही मित्र नाही, त्या अर्थी हे गावच आपल्या राहायच्या लायकीचं नाही. आपण श्रेष्ठच आहे, हे गाव आपल्या पात्रतेचं नाही. त्याने गावच सोडून दिलं. गाव सोडून दिल्यानंतर तो शेजारच्या गावामध्ये गेला. तयात एक मित्र कोण एक, त्याला अशा माणसाला कोण एक मित्र राहील का? नाही. मग तिथे माळाकार वाटिका नायक वाटिका माझी राहते, पण तिथे एक माळी झोपडी करून बाग राखत होता. त्याची स्वतःची बाग होती फुलांची आणि झोपडी होती, आणि तो त्या बागेची निगा राखत होता. तेथे ते करदेरे जाऊन वारंवार कधी रुदन आपुले दुःख मित्राला संपूर्ण कथित झाला. मनेगा सकया काय करू, आता न चाले माझे उपाय, दुर्भाग्याचा सुख दुःख हृदय काढतात. नगरवासी जन समस्त माझी तिरस्कारी सतत, यास्तव मी या नगरात बसाया आलो नव्हे. काय सांगू म्हणे, मी ब्राह्मण आहे, पण आमचं गावच असं आहे. ते नगर म्हणजे ज्या नगरातून ते तिरस्कार, लोकच दांभिके म्हणे, तिथे लोकच विचित्र आहे तिथे म्हणे. मला एकही मित्र नाही, काही नाही. त्या गावामध्ये राहण्याच्या ते गाव योग्य नाही. शेवटी मी ते गावच सोडून दिलं म्हणे. मला कोणी मित्र नाही, म्हणून मी ह्या गावात आलेलो आहे, तुझ्याजवळ आलेलो आहे. पुढे कर्तव्य न सुचे काही एक, मेटे बैसले देखत येचे दिन ऐकून तो माळाकार वाटी कृपे कळवळला अत्यंत, आणि त्या मुनी शरणागत दया करिता झाला. म्हणे कर्दया तू सांप्रत राहे सुख या वाटीत, ऐशे मित्राचे ऐकून भाषे कर्यात अत्यंत आनंद झाला. त्याला माळ्याला एकदम दया आली. माळेला दया आली. राहील आपल्या इथे 2 घास खाईल, काय खाऊन खाणार आहे? तुला त्या गावात जरी कोणी ठेवलं नाही, तू जरी त्या गावात राहिला नाही, तर तू इथे राहा. इथे राहा आणि 2 घास खा. आता मला तरी कोणीतरी जोडीदार पाहिजेच. तू इथे राहा, खुशाल राहा, माझ्या झोपडीमध्ये राहा, माझ्या वाटिकेमध्ये राहा, आणि 2 घास खा. आपण दोघे इथे आनंदाने राहू. आणि त्याच दिवसापासून तेथे वसता झाला जाण. त्या माळिया निकट राहून आज्ञा पाळीत तयाची, आणि जे जे काम सांगे ते ते करून दावी. रात्रंदिवन झटून वाटीला की रक्षित, तेने योगी तो माळाकार विश्वासला कर्यात. बहुतेक सर्व कारभार तया हाती ओपिला, आपुलिया हाताखाली तयासी केली वाटिका पती. सर्व भावे तया करून जडली प्रीती अत्यंत. आणि तो काय करायचा, माळेच्या, बघा अशा माणसाला फार दिवस काढ, ह्या जगामध्ये दिवस काढू माणसं फार चांगले, त्यांना अडचणच येत नाही कधी. आता तो जेवण मिळायला लागलं, फुलं मिळायला लागले, सगळं काय मिळायला लागलं. तिथं 10-5 लोक होते, 5-50 लोक काम करत होते. त्याच्यावर देखरेख करायला कोण होता? हा माळी होता. मग आता हा सगळंच काम करू लागल्यावर त्या माळेला बरं वाटलं, हा चांगला आहे. त्यानं काय केलं, याला स्वामीपती बनवलं. म्हणजे ते 10-12 लोक बगीच्यात काम करत होते, त्यांचा हा थोडक्यात मुकादम झाला. कोण झाला? हा मुकादम झाला. आपुलिया हाताखाली तयासी वाटिकापती सोबत तयावरून जडली प्रीती अत्यंत. तैसाच हा कर्दय ऐसा अंतरी केला निश्चय सर्व संशय. मग सकळ चिंता टाकून राजगृहा गेला माळी, तेच तयासी कार्य म्हणून सदा राहावे लागले. आता आपली जी माळी होती, आपली जी बाग होती, त्या माळ्याने ती बाग, त्याच्या बागेमधले ते कामगार, आणि त्याच्यावर हा स्वामी ठेवला. आता हा स्वामी ठेवल्यानंतर ते राजाकडे गेला, आणि राजाला लगेच राजाने सांगितलं की तुम्ही एक श्रेष्ठ बागकाम करणारे, माळी काम करणारे, तुमच्या बागेची घरची व्यवस्था लागली, आता तुम्ही राजबाग सांभाळायची. कोणा काय काम मिळालं? राजबाग, राजाची बाग सांभाळायची. ते पराधीन सकळ चिंतेतेच राजास कार्य मिळत, ते पराधीनपणे त्या माळ्यास मिटेना वाटिकेत जायस परी कर्दय्या दृढ विश्वास म्हणून निश्चित असे तो. जा इकडे कर्दय्य काय करते, पक्वान्य खाडी समस्त सोये आनंदे यच्छित बक्षित उरली टाकली कोणी. हा काय करायला लागला, त्याच्यातले पक्वान्नाची फळ काढायची, स्वतः खायची, उरलेले विकून टाकायचे. हो, तयाची जे द्रव्य येईल ते पुन्हा गाडी भूमीत, त्याचे परत जे पैसे यायला लागले ते काय करायला लागला, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. हो, अंतरी पापाची भीती नाही, सदाईच निशंक कराय. जेव्हा जेव्हा केव्हा पक्षपासा अंती वाटिकेत येऊन वाटिका मती फळार्थ फळार्थ पुच्छी कर्दयासी
तेव्हा तो सांगत असे, नित्य नगरी फिरोणी भिक्षांनाचे पोट भरून तुझी वाटिका रात्रंदिवस रक्षित आहे. तथापि दुष्ट पक्षी सांप्रत बहुतेक फळे बक्षितात, त्यातील कित्येक पक्षी मी इथे मारून टाकले. 15-6 दिवसातून 1 महिन्यातून ते माळी यायचे स्वतःच्या बागेवर, आणि त्याला विचारायचे की फळं गेले कुठे, या फळांचं काय झालं. तो म्हणे, हे बघा मी आहे ब्राह्मण, मी जातो भिक्षेला, मी भिक्षेला जातो तेव्हा हे दृष्ट पक्षी येतात आणि हे सगळे फळं तोडून येतात. त्याचा मला येतो राग, मी बरेच पक्षी मारून टाकले आणि एव्हा त्यांचे पंख पडले गेले. म्हणजे हे मला खूप मोठं काम झालं होतं बाग सांभाळायचं. ते पाहुणे वाटिकापती मला करत्या करत्या पूर्वीपेक्षाही विश्वास अति निगुणी झाला. माळ्याला वाटलं आपली बाग हा जीवावर उदार होऊन रक्षण करतोय. एखाद्या पक्षाने गिधाडाने याला टोचलं, एखाद्या प्राण्याने याला टोचलं, काय केलं तरीसुद्धा हा माळ सांगतो. त्यांचा आणखी विश्वास बसला. ते पाहून दुष्ट करदरी अत्यंतीचे होऊन निर्भय पूर्वीहून अधिक चौर्य कर्म करू लागला. ऐसा क्रम चालता संवत्सर लोटले, कर्दयाच्या आयुष्यात सानिध्य प्राप्त झाला. 87 वर्ष झाली पूर्ण, तो कर्दयी पावला मरण. मरण तर कधीतरी येणार, 87व्या वर्षी मरण पावला. त्याचा जीवात्म्याची बांधून यमदूत घेऊन चालले, वाटिके माझी राहिले प्रेत, कोणीच त्यात नाही देत, कोणाशी अग्नी देत, ठाईच कुजले सर्वही. लक्षात ठेवा, 87व्या वर्षी तो मरण पावला. कोण घ्यायला आलं हे बघा, इथं टाकलं कर्दयाचे यमदूत पातले. यांना का विष्णुदूत येणार आहे का शिवदूत येणार आहे? यमदूत आले, आणि यमदूत आल्यानंतर काय झालं माहिती आहे? हे बघा, वाटिके माझी राहिली प्रेत, आत्मा तर घेऊन गेले, आत्मा तर घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर तो आत्मा घेऊन गेले आणि तिथे ते प्रेत राहिले. आता प्रेत राहिल्यानंतर याचा स्वभाव किती प्रेमळ होता. यांना गावात कोणी मित्र होऊ दिला नाही. इथं नवीन जागेत कोणी मित्र राहील का? जर मित्रच राहिले नाही तर त्याच्या प्रेताला अग्नी मिळेल का? त्याची काही होईल का? जागेवर प्रेत सोडून गेले. इतकी दुर्दशा तो होऊ नये. केवळ परिणाम विश्वासघात, केवळ परिणाम देवासी दुर्लभ परम. तो हा जीवात्मा हा करीत कृतामासी आठविता, म्हणे माझे अद्भुत केवढे पहा. देवासाही परमते भ्रतखंडी नरजन्म, ते मज अतिउत्तम प्राप्त झाला असून या. आणि जेव्हा त्याला यमदूत घेऊन चालले होते तेव्हा त्याला आठवलं, हा नरदेह देवांनाही मिळाला नाही, तो मला मिळाला होता. या पृथ्वीवर मला राहायचं समाधान मिळालेलं होतं, परंतु त्या नरदेहाला, त्या देहाचं मी कधीच देहासाठी चांगलं अन्न खाल्लं नाही, चांगलं वस्त्र लिहिलं नाही, काही केलं नाही, कधीच नाही दिले दान. अग्नित हवन वैसोनी पोन तप, मकरा मासा माझी नालो नाही गंगेत. कधी गंगा जवळ होती पण कधीच गंगे स्नान केलं नाही. पुढे काय? अधिक मासा अंती त्रिदिन त्रिव्रती त्रिकाल कोणतं स्नान केलं नाही. खरं सांगा, विष्णू भगवंताचं मंदिर आपण सगळ्यांनी स्नान केलं की नाही? त्रिकाल, त्रिदिन आणि त्रिव्रत. त्रिव्रत स्नान उद्या सुद्धा तुम्ही करू शकता. काय करायचं? पहिला जो लोटा आहे तो आपल्या डोक्यावर टाकायचा आणि काय म्हणायचं? काहीच म्हणायचं. ही देवाचं स्नान आहे ते. दुसरं जे स्नान आहे लक्षात ठेवा, पितरांचं आहे आपल्या, दुसऱ्यांदा आपल्या पूर्वजांचं आहे, आणि तिसरं स्नान आपल्या आत्म्याचं आहे, आणि चौथा लोटा आपल्या देहाचा आहे, आपल्यासाठी येतो. इतका जवळ होतो, सरोवराजवळ होतो, विष्णू मंदिराजवळ होतो, पण कधीच नाही नाहलो गंगा किरी त्रिनी, नाहीच उपचार कीर्ती कृष्णाने कर्जित नाही वाहिले व्यर्थ, जीवाशी कष्टविले सदाही, कधी सुवस्त्र नेसलो नाही, नानाविध अन्नी कदाई, जठराग्नी नाही केला शांत. कधी पोटाला धड खाल्लं नाही, जठराग्नी शांत झाला नाही. लक्षात ठेवा, तुमचं जे शरीर आहे त्या शरीराचं पहिलं जे प्रेम आहे, शरीराचं पहिलं प्रेम, तुमचा मुलगा पहिलं प्रेम नाही. या शरीराचं पहिलं प्रेम आणि आत्म्याचं पहिलं प्रेम शरीराला असतं. लक्षात.
आपल्या शरीरावर आपल्या आत्म्याचं इतकं प्रेम असतं, इतकं प्रेम असतं, तर शेवटच्या क्षणाला त्या शरीराला तो अजिबात सोडायला तयार नसतो. म्हणून आपण ती जे मेलेलं शरीर असतं त्याला आपण प्रेत म्हणतो. काय म्हणतो? प्रेत. प्र म्हणजे आत्मा आणि इत म्हणजे त्याग करणे. आत्म्यानं त्याग केलेलं शरीर म्हणजे प्रेत. तर लक्षात ठेवा, हे शरीर जे असतं, हे शरीर, या शरीरामध्ये किती असते, काय अवस्था असते शरीराची, तुम्हाला भर्तृहरी पुराणामध्ये एक आत्म्याचं आणि शरीराचं सांगितलेलं आहे. एकदा राजा भर्तृहरी रात्रीचं चालले होते बैलगाडीमध्ये, आणि बैलगाडीमध्ये चाललेले राजा भर्तृहरी आणि ते अमावस्या आणि पौर्णिमेचं व्रत करत होते. अमावस्या पौर्णिमेचं व्रत करत होते आणि त्या दिवशी नेमकी अमावस्या होती. अमावस्येला सुरुवात झाली आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. पौर्णिमेला ते गाडी थांबवत होते आणि ज्यावेळेस पौर्णिमा आजही झालेली आहे बघा, एक पूजेची पौर्णिमा असते आणि एक तिथीची पौर्णिमा असते. सूर्यास्तामध्ये जी तिथी संपते किंवा सूर्यास्तामध्ये ती पूजेची असते आणि जी स्पर्श केलेली असते. आज 2 अमावस्या आहे बघा, रविवारी एक अमावस्या आहे, ती सूर्यस्थितीला संपते आणि ती अशी पौर्णिमा संपली. आणि जे राजा भर्तृहरी होते ना, तर राजा भर्तृहरी ते चालले तिथं, आणि तिथं चालल्यानंतर चंद्राच्या प्रकाशामध्ये त्यांनी एक अशी बारीक तिकडे झोपडी बसलेली होती. आणि त्या झोपडीमध्ये, एक लांब झोपडीमध्ये, तिथे त्यामध्ये एक म्हातारा ग्रस्त, असा शिरपंजीर झालेला म्हातारा ग्रस्त त्या झोपडीमध्ये बसलेला, असा पडलेला होता आणि तो प्राण काढत होता. असा जेव्हा राजा भर्तृहरी आणि त्यांची पत्नी तिथे गेली, तर तिथं पाहिलं त्याने त्या शरीराची अवस्था, त्याचा प्राण जात होता, आणि तो प्राण जात होता आणि दारामध्ये यमदूत उभे होते. ते शरीर असं सरपंजरी झालेलं होतं, सरपंजरी झालेले शरीर, त्याच्यामधून ते यमदूत आत्मा काढत होते. आणि त्याच्यामधून तो आत्मा काढत असताना ते जे देह होता, तो देह यमदूताच्या हातून तो आत्मा सुटत होता, आणि तो आत्मा सुटायचा त्या यमाच्या हातून, आणि त्या शरपंजर झालेल्या देहाचे जाऊन त्याला मिठी मारायचा तो आत्मा त्या देहाला. जेव्हा त्या देहाला तो आत्मा सोडत नाही, हे जेव्हा राजा भर्तृहरीने पाहिलं, तर राजा भर्तृहरीच्या डोळ्यामध्ये खळखळ डोळ्यामधून पाणी यायला लागलं. तर काय किती प्रेम आहे या शरीरावर, या आत्म्याचं किती प्रेम आहे. आणि तो जेव्हा रडायला लागलं तेव्हा त्याच्या पत्नीने पाहिल्यानंतर तिलाही वाटलं की आपले पती किती प्रेमळ आहे. एका आदिवासी भिल्लाच्या शरीरामधून आत्मा जातोय, आणि तो आत्मा जाताना त्यांना दिसतोय. पुराणामध्ये कथा आलेली, आणि या अनुषंगाने म्हणून त्यांनी पाहिला, राजा खूप रडायला लागला. आता पती रडायला लागल्यावर अपसुक पत्नीला रडू येणारच ना, ते दोघेही रडायला लागले. शेवटच्या टोकाला त्या आत्म्याला त्या यमाच्या हातातून तो इतका तडफडून सुटायचा, प्रयत्न करून सुटायचा, याची मिठी मारायचा, याच्या तोंडाचं चुंबन द्यायचा, कपाळाचं चुंबन द्यायचा, आणि तो निघून गेला. शेवटी आत्मा निघून गेला. राजा भर्तृहरी त्याची पत्नी ती पाहिली, तर राजा भर्तृहरी आणि पत्नीने त्यांनी सांगितलं, आता याचा अंत्यविधी केल्याशिवाय आपल्याला जाता येणार नाही. याचं नातेवाईक कोणीच दिसत नाही, एक झोपडी आहे, कोणी नाही याचं. एक दारात गाय बांधलेली तर याचं कोणीच नाही, कोण येईल याचं. मग राजा भर्तृहरीने त्याचा अंत्यविधी केला. अंत्यविधी केल्यानंतर ती गाय सोडून दिली. तर ती गाय, पावन गाय, यांच्या मागे लागली. राजा भर्तृहरी, नीट लक्षात घ्या, राजा भर्तृहरी घरी आले, गायही बरोबरच आहे. आता गाय सोडून देता येणार आहे का? त्यांनी गायीचं रक्षण केलं. ठरल्याप्रमाणे 2-4 वर्षे गेले आणि राजा भर्तृहरीच्या सासऱ्याचा निरोप आला, म्हातारं जाम धरणीला पडलंय, या गेला. राजा गेला, पत्नीसह गेला, सासरे बा पडलेले, ते गेले. आता यांना काय दिसत होतं? यांच्या तपश्चर्येना, यांच्या पुरुषोत्तमाचं व्रताचं बळ होतं, त्यामुळे यांना वरदान होतं, तो आत्मा जाताना यांना दिसत होता. त्यांनी सांगितलं, सासरे बा आज जात नाही. तुम्हाला कसं काय कळालं? मी सांगेल तेव्हाच जातील म्हणे. बरं, ठीक आहे. 2-4 दिवस राहिले, 5वा दिवस उगवला, त्यांना उग्रवास सुरू झाला.
उग्रवास सुरू झाला म्हणजे यमाची चावल लागली आणि ते दरवाज्यात दिसले. राजा भर्तृहरीला वाटलं यमदूत आले. परत त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण तो पुन्हा प्रसंग आठवला. आता तेच होणार. काय होणार? तो यमदूत तो प्राण काढणार, तो आत्मा सुटणार, या देहाला मिठी मारणार, या देहाचं चुंबन घेणार, या देहाचे दोन्ही हात ते आत्मा त्या शरीराला झालं. ते यमदूत आले. पहिल्याच प्रयत्नात यांनी यमदूतानं आत्मा काढला आणि तो यमदूताच्या हातातून सुटला आणि जसा आला तसा याच्या तोंडावर एक लाथ मारली. कोणाच्या? याच्या सासऱ्याच्या. जेव्हा त्यानं परत दुसऱ्यांदा काढला त्या यमदूताच्या हातातून सुटला आणि त्यानं छातीत लाथ मारली. याच्या छातीत लाथ मारली. हे जेव्हा पाहायला लागले तेव्हा त्यांना तिसऱ्यांदा सुटला आणि जेव्हा याच्यात जोरात लाथ मारली तेव्हा याला आलं हसू. कोणला? आणि याला हसण्याचं आणि त्याच्या राणीने याच्याकडे पाहण्याची वेळ एकच झाली. आता काय प्रकार झाला असेल ते सांगा असेल. कोण? तो भिलाचा माणूस, ज्याची ओळख नाही, पाळत नाही, त्याचा जीव जात होता तेव्हा तुम्ही रडत होते. त्याचा अंतविधी तुम्ही केला. इथं माझा बाप जीव काढितोय आणि तुम्हाला हसू येतंय. किती मोठा राग कोणाच्या मनामध्ये झाला असेल. तो राग झाला, अंतविधी झाला आणि तिने सांगितलं तुम्ही हे तुम्ही त्या दिवशी ते हसले का? म्हणे मी पुरुषोत्तम मास, अमावस्या आणि पौर्णिमा हे सगळे व्रत केलेले, पंचव्रत केलेले, व्याधीपात सगळे केलेले आणि त्यानं प्रसन्न होऊन मला काय, मला पुरुषोत्तम मासाचा आणि त्याचा वरदान असं आहे का कुडीतून जो आत्मा जातो तो मला दिसतो. म्हणजे असं मग काय दिसलं म्हणे तुम्हाला सांगतो म्हणे तुला. ज्यावेळेस तो भिल्ल जीव काढत होता, आत्मा त्याचा पकडीत होता, कोण? यम. तेव्हा तो त्याच्या हातातून सुटत होता आणि सुटत येऊन त्या प्रेताचे तो चुंबन देत होता. ते प्रेताला तो मिठी मारत होता. इच्छा नव्हती त्याची त्या शरीराला सोडून जाण्याची. आणि जेव्हा तुझ्या वडिलांचा जीव जात होता तोच आत्मा सुटत होता आणि तुझ्या वडिलांच्या पहिली तोंडावर लाथ मारली, दुसरी लाथ त्यानं छातीवर मारली आणि तिसरी लाथ पोटावर मारली. म्हणून मला असं वाटलं. तो म्हणे का बरं, काय झालं, याचे परिणाम काय सांगतो तुला. तुझ्या बापानं दुसऱ्याच्याही पोटावर मारलं आणि स्वतःही पोटाला अन्न धड दिलं नाही. शरीराला इतकं पिळलं त्या कंजूषपणा पाहिजे. कधी ताण लागली असेल तर 20 रुपयाची बाटल्याची पाणी 20 रुपये बिस्लेरीला जाईल म्हणून ताणच मारेल. लक्षात ठेवा, भूक मारून जगणं, ताण मारून जगणं हा तुमच्या आत्म्यावर केलेला, तुमच्या शरीरावर केलेला, हा तुम्ही केलेला अन्याय. लक्षात ठेवा, शरीर तुमचं मोक मिळालेलं आहे. व्यसन करून जर तुम्ही शरीर खराब करत असाल तर हा तुमच्या शरीरावर केलेला तुम्ही अन्याय. तो आत्मा आतमध्ये तळतळत असतो पण व्यसन सुटत नाही करणं. हे तो भिल्ल होता पण त्यानं त्या त्याचं शरीर मंदिरासारखं होतं आणि त्या मंदिरामध्ये आत्मा देवासारखा राहत होता. कसा राहत होता? देवासारखा राहत होता. तुझ्या वडिलांचं शरीर हे तुरुंगासारखं होतं, त्याच्यात तो आत्मा कैदीसारखा राहत होता. आपल्या आत्म्याला कैदी बनवायचं का आत्माराम बनवायचं हे नरदेहाच्या हातात आहे. लक्षात ठेवा, तुमच्या सर्वांच्या हातामध्ये. त्याला कैदी बनवायचं आहे का त्याला परमात्मा बनवायचं आहे हे तुमच्या हातामध्ये. ज्या दिवशी तुम्ही शरीरावर अन्याय केला स्वतःच्या, ज्या दिवशी तुम्ही शरीरावर स्वतःचा अन्याय केला समजायचा तुमचा आत्मा कैदी आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही शरीरासाठी आणि मनासाठी आनंदासाठी एखादं व्रत केलं, एकदा एक केलं, समजायचं तो परमात्मा तुमच्या शरीरामध्ये आहे. आत्मा बनवायचा का परमात्मा बनवायचा का कैदी बनवायचा हे पुरुषोत्तम मासात कळालं तरी खूप चालेल.
आता पुढे कष्टार्जित, नीट लक्षात ठेवा, कर अन्याय कसा सांगितलेला आहे शास्त्राने सांगतो. कार्तिक स्नानी नाही केले स्नान, जर तुम्ही तीर्थामध्ये व्रतामध्ये स्नान केलं नाही तर लक्षात ठेवा तुमच्या शरीरावर केलेला तो अन्याय आहे. शरीरही नाही पोशिले, तुम्ही जर शरीर तुम्हाला पोटभर अन्न खाण्याची सगळं एक तुमच्या बरोबरीचा माणूस, तुमच्या बरोबरीचा जोडीदार जर तुम्ही उपाशी ठेवत असेल आणि स्वतःचं शरीराचं पालन पोषण भरण करत असेल तर तो त्याच्याने तुमच्या शरीरावर केलेला अन्याय. दुसऱ्याच्या वाटेचं अन्न खाऊन खाल्लं तर तो तुमच्या शरीरावर केलेला अन्याय. दुसरं कष्टार्जित द्रव्य, कष्ट करून तुम्ही द्रव्य मिळवलं पण जर ते स्वतःच्या शरीरासाठी उपयोगात नाही आणलं तर तो शरीरावर केलेला अन्याय. दुसरी व्यर्थ घातली भूमीत, आणि जर तुम्ही कमवलं आयुष्यभर आणि काय केलं, बँका भरल्या जमिनीत पडून ठेवलं. सांगा बरं काय मागचे तर काही फोटो लावतील का नाही. आजची अवस्था अशी झालेली आहे. असे जीवाशी कष्ट विले सदा, जर तुमच्या जीवाला कष्ट देऊन तुम्ही धन प्राप्त करत असेल, तुम्ही आधी जीवाची जर शरीराला स्नान होत नसेल, तुमच्याकडून शरीराकडून व्रत होत नसेल, शरीराकडून जप होत नसेल, शरीराकडून कोणतंही धार्मिक कार्य होत नसेल, सत्कर्म होत नसेल, तर हे सगळे शरीरावर अन्याय आहे. हे सगळे शरीरावर अन्याय आहे. ऐसे नानाविध अन्य कदाही जठराग्नी नाही शांतविला, जर तुम्हाला भूक लागली तर भूक मारून जगू नका. दुःख आणि भूक या दोन गोष्टी अशा आहेत, एक तर त्या क्षमवावं लागतात, नाही तर सहन करावं लागतात. हा ज्ञाती बांधव स्वजन भाचे मामे जमात नंदन माता पिता अनुज ब्राह्मण, किती जणांना तुमच्या शरीराचा किती जणांना लाभ झाला पाहिजे नीट लक्षात ठेवा. या शरीराने कोणाकोणाची सेवा केली पाहिजे. पहिली सेवा काय सांगितलेली, ज्ञाती बांधव. ज्ञाती बांधव म्हणजे भाऊबंद. आपण म्हणतो ना चुलता बापासारखा आहे. जर तुमचे वडील गेले असतील तर त्यांचा लहान भाऊ तुमचा ज्ञाती बंधू असतो. ज्ञाती म्हणजे बांधव. भाचे, त्यांची सेवा झाली पाहिजे. भाचे म्हणजे बहिणीची सेवा आलीच. त्याच्यानंतर जमात नंदन. जमात नंदन जावयाचा मुलगा. जमात म्हणजे जावई आणि त्याचा नंदन मुलगा म्हणजे कोणाला, नातू, आपला नातू. माता पिता. माता पिता. अनुज. अनुज म्हणजे लहान भाऊ. लहान भाऊ अनुज. बंधू म्हणजे मोठा भाऊ. पत्नी. सती पत्नी कन्या. सती पत्नी कन्या म्हणजे काय, समजा आपण 4 भाऊ आहेत आणि 4 भावामध्ये एक भाऊ वारलेला आहे आणि त्याची विधवा पत्नी. पूर्वी सती जात होत्या, आता जात नाही, परंतु तिला सती म्हणतात. सती म्हणजे जर एखाद्याची भाऊजाई असेल, घरामध्ये ती विधवा असेल तर तिची सेवा करावी, तिचा अपमान कधीच करू नये असं. ज्ञाती. एक मिष्टान्न जेव घातले मज समान त्रैलोक्या ठाई, महामूर्ख कोण आहे. या सगळ्या लोकांना एकदा मी एका वेळी जेव घातलं नाही. मला नरदेह मिळून जर मी बहिणीला, नातवाला, मावाला, भाऊबंदकीला आयुष्यात येऊन एकदाही जेवण दिलं नाही, हा जर तुम्ही केलं तर तो तुमच्या शरीराचा अन्याय, तुमच्या अन्याय. ऐसा करदय विकल्पे बहुत यमदूत ताडीले ओढीत नेत. असं आता विचार आला, पश्चाताप आला, पण आता यमदूत थांबणार आहे का. वेळ निघून गेली. ताडीने बहुत नेलं ओढीत पुढे. वायू वेगे क्रमित यमपुरीत पावले आणि ते साक्षात सूर्यतनय बैसला होता धर्मराय. तया पुढे तो दृष्ट करदय पाप बद्ध झाला. तया पाहून या कृतांत पुसता झाला चित्रगुप्त. त्याला पाहून चित्रगुप्ताने काय विचारलं, ती कथा रसाळ पुढच्या प्रसंगी वर्णविले. इति अधिक मास सार महात्म्य ब्रह्मारदी पद्मभार. सज्जन श्रोते ऐको चतुर. 19 अध्याय गोड हा व्हावा. विठ्ठल कुंडलीक वरदहारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.
पुरुषोत्तम भगवान की जय, अधिक मास भगवान की जय।